पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची प्रारूप यादी नुकतीच प्रसिद्ध झाली। मात्र या यादीमध्ये सावळा गोंधळ आहे तो समोर आलेला आहे। अनेक मतदार प्रभागामधले जे मतदार आहेत ते दुसऱ्या प्रभागामध्ये जे आहे ते टाकण्यात आले असा आक्षेप जो आहे तो राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जे नेत्यांनी घेतलेला आहे। खरं तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे नेते आहेत ते आपल्या समवेत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करू। नक्की काय म्हणणं आहे तुमचं, काय प्रकार घडलेला आहे? संपूर्ण पिंपरी चिंचवड शहराचे 32 प्रभाग आहेत। त्या 32 प्रभागांमध्ये नावं जी आहेत मतदारांची, त्या नावांची अदलाबदल झालेली आहे। काही मयत व्यक्तींची नावं तशीच राहिलेली आहेत, त्यांची गाळणी होणं म्हणजे त्याची वजावट होणं आणि चुकीच्या पद्धतीने बॉर्डरवरची नावं जी इतर प्रभागांमध्ये लागलेली आहेत। नुसतं बॉर्डर नाही, काही लोकांची नावं तर दुसऱ्या प्रभागातून तिसऱ्या चौथ्या प्रभागात लागलेली आहेत। या चुका दुरुस्त करणं आम्हाला अपेक्षित होतं। आम्ही त्याप्रमाणे पत्रव्यवहार सुद्धा केला होता की चुकू नका, परंतु ते चुकलेत आणि निवडणूक विभागाने हा अतिशय गंभीर चूक जाणीवपूर्वक केली की काय अशी आमच्या मनात शंका आहे। आम्ही त्याचे आक्षेप नोंदवतोय आणि शहरामध्ये जवळपास 2-2.5 लाख लोकांची नावं अदलाबदल झालेली आहेत। ऑब्व्हियसली ही मतदार हे सगळे माझं म्हणणं आहे हे राष्ट्रवादीचे मतदार आहेत, परंतु त्या राष्ट्रवादीच्या मतदारांना कुठेतरी मतापासून वंचित ठेवण्यासाठी हा प्रकार झाला की काय असं निवडणूक विभागाकडून आम्हाला वाटतं। त्यामुळे आम्ही योग्य ते आक्षेप त्यांच्याकडून घेऊ, रितसर कार्यवाही करू। राष्ट्रवादीचे माजी आमदार सुद्धा आपल्या समवेत आहेत। खरं तर यावर्षी जी आता प्रारूप मतदार यादी जाहीर झाली, जवळपास 17 लाख मतदार जे आहेत ते ह्या वर्षी म्हणजे आता ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे त्यामध्ये या ठिकाणी मतदान करणार आहेत। मात्र जे 5 लाख मतदान सध्या वाढलेले आहेत, नक्की जो हा प्रकार झालेला आहे नक्की काय झालंय, तुमचं म्हणणं काय आहे, कुणावरती तुमचा आक्षेप आहे? नाही, याच्यामध्ये आक्षेप घेण्यापेक्षा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या या सार्वत्रिक निवडणुकीच्या माध्यमातून जर विचारलं तर निश्चितपणे हा नागरिकांचा हक्क हिरावून घेतल्याचं काम ह्या निवडणूक आयुक्ताच्या माध्यमातून चाललेलं दिसतंय। आणि दुसरी अशी की पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही डिजिटल त्या ठिकाणी ही महानगरपालिका म्हणून समजली जाते, पेपरलेस असताना ही महानगरपालिका समजते। आणि मग याद्या तोडताना त्या ठिकाणी याद्याच्या बाबतीमध्ये मोठमोठे गठ्ठे आणले आणि त्याच्यामध्ये याद्या तोडल्या, पण डिजिटलमध्ये त्या ठिकाणी त्यांनी केलं असतं जी नावं दुबार आहे, जी नावं डुप्लिकेट आहेत, जी नावं इथं नाही आहेत, ती अशी नावं त्या ठिकाणी आहेत बोगस, ती नावं त्या ठिकाणी डिजिटलमधून ती वगळण्यात आली असती, पण त्याचं त्या ठिकाणी या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने जो अधिकार त्या ठिकाणी त्यांना दिलेला आहे त्याने तो केलेला नाही। त्यामुळं नागरिकांना खूप मोठी त्या ठिकाणी येणाऱ्या महानगरपालिकेला खूप मोठी अडचण निर्माण झालेली आहे। ती अडचण कुणामुळे तर ह्या निवडणूक आयोगामुळे त्या ठिकाणी झालेली आहे। तुम्ही सातत्याने आता निवडणूक आयोगाच्या जे अधिकारी आहे यांच्यावरती आक्षेप घेताय, मात्र यांच्या समवेत काय तुम्ही चर्चा केली का? त्यांनी काय तुम्हाला तोडगा तर सांगितलाय का? नाही, पत्रावर आम्ही केलेले, त्याच्यावर त्याचा निर्णय घेतील। या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादांना सुद्धा आम्ही सांगितलेले आहे, त्या याच्यातनं काय निर्णय घेतील तो आता सोमवारी किंवा मंगळवारी आम्हाला समजेल आणि त्यातनं निर्णय निश्चितपणे चांगला दिला पाहिजे असं आमचं मत त्या ठिकाणी आहे। राष्ट्रवादीच्या नेत्या या ठिकाणी आहेत। खरं तर आता बघतोय महानगरपालिकेची निवडणुका येणार आहे, त्याची लगबग सुद्धा सुरू झालेली आहे। मात्र तुम्ही सध्या सातत्याने आरोप करताय की या प्रभागातले दुसऱ्या प्रभागामध्ये जे काही मतदार त्या ठिकाणी नेले आहेत, आपलंच दात आणि आपलं चोट अशी काही परिस्थिती झाली का? हे बघा, आपलेच दात आपले चोट जरी असले तरी सुद्धा आपल्याला जर अन्याय होत असेल तर तो अन्याय मांडायची भूमिका ही प्रत्येकाने ठेवली पाहिजे। आणि म्हणून तुम्ही त्यांना जसं विचारलं की तुम्ही निवडणूक आयोगाशी चर्चा केली का, ज्या वेळेला प्रभाग रचनेवर आक्षेप घ्यायचा होता त्यावेळेला मी स्वतः निवडणूक आयोगाच्या जे अधिकारी आलेले होते त्यांच्या समोर जाऊन मी आक्षेप घेतला होता। आम्ही सगळ्यांना पत्र पाठवली होती की तुम्ही नाले, रस्ते, हायवे सगळ्या बाउंड्री तुम्ही ओलांडताय आणि त्याच्यातनं त्यांनी काय केलं, त्यांना जे एवढे पाहिजेत तेवढेच प्रभाग त्यांनी चेंज केले। काही भोसरीतले केले, काही थेरगावमधले केले, म्हणजे त्यांना जे सोयीस्कर आहेत तेवढेच त्यांनी चेंज केले। आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा त्यांनी तसाच गोंधळ केला। आरक्षण करताना तुम्ही मला सांगा, हेच असं कुठे चालेल का? आम्ही म्हणणार आज आम्ही निवडणुकीत काही झालं परत घेऊ दुसऱ्या दिवशी निवडणूक, आरक्षण त्यांनी बदली केलं, असं होऊ शकतं का? त्यांनी हे पण केलं की आधी आरक्षण काढली चिठ्ठ्या आणि नंतर परत 8 दिवसांनी त्यांच्या लक्षात आल्यावर परत दुसऱ्या चिठ्ठ्या काढल्या। म्हणजे ज्या माणसाची मानसिकता तयार झाली होती, मतदारांची मानसिकता तयार झाली होती की माझ्या वॉर्डामध्ये आता हे आरक्षण पडलेलं आहे आणि हे आरक्षण आता नाहीये, याचा अर्थ कुणाच्या चुका? मग ह्या चुका त्यांना आम्ही दाखवल्या तर पाहिजे ना। आणि तुम्ही म्हणता राष्ट्रवादीतले नगरसेवकांनी अभ्यास केला म्हणून तुमच्या समोर आम्ही लवकर आलो। आणि हे तुम्हाला मी दाखवेन की ह्याच्यामध्ये आता परदेशी नागरिक म्हणून एक त्यांनी नवीन आज तगायत कधीही परदेशी नागरिक हा वर्ड्स नव्हता,
हा शब्दप्रयोग कधीही मतदार यादीत वापरला नव्हता. पण मग परदेशी नागरिक तिकडून मतदान करणार का इथून मतदान करणार? आमच्याकडे भरपूर लोक आहेत परदेशात असणारी, मग आम्हाला त्यांना कळवावं लागेल. जसं पोस्टल वोटिंग असतं तसं परदेशातले नागरिक तिकडून मतदान करणार का इथून मतदान करणार हे आम्हाला त्यांनी कुठे कशात कळवले, ह्याच्यात काही उल्लेख केलेला नाहीये. ठीक आहे. खरं तर विजयाचं गणित सोयीस्कर व्हावं म्हणून कदाचित भाजपाचे काही नेते असं करत असतील. मात्र ज्या अजित पवारांची दादागिरी चलते त्यांचे जे आता तुम्ही कार्यकर्ते आहेत, तुम्ही भाजपाच्या नेत्यांचं नाव घ्यायला घाबरताय का? तुमची दादागिरी नाही काय? एक मिनिट, नाव घ्यायला कोणी कुणाचा घाबरत नसतं. माझं म्हणणं असं आहे की जे चुकतंय ते दाखवलं पाहिजे. आम्ही अभ्यास करतो, आम्ही दाखवतो. आम्ही हे अभ्यास केला, हे आम्ही तुम्हाला दाखवलं. आम्ही जरी एक असू, शेवटी कुणी असले तरी सिनियर लोकांच्या हे लक्षात आणून दिलं पाहिजे. आम्ही हे त्या तिन्ही नेत्यांच्या हे लक्षात आणून देतोय. आम्ही सत्तेत असेल तरी सुद्धा अजितदादा असं कधी म्हणलेलं नाही की चुकीचं काम तुम्ही करा आणि चुकीचा अन्याय तुम्ही सहन करा. आम्ही जर अन्याय, हे बघा, जर एखाद्या मुलाला भूक लागली तर तो ओरडला तरच त्याला कळणार आहे, त्याच्या आईला, की बाबा भूक लागली. आम्ही ओरडलो तरच आमच्या नेत्यांना कळणार आहे की हे चुकलेलं आहे. एवढं ते महाराष्ट्रात बघणार आहेत, त्यांना कधी कळणार आहे? ह्या बघा तुम्ही, ह्या निवडणूक आयोगाचं पत्रक आहेत, मी तुम्हाला प्रूफनिशी दाखवते की इथं त्यांनी नेहरू नगर जोडले, संत तुकाराम नगर जोडले, बोराडे वस्ती जोडले, खराळवाडी जोडले, एम्पायर इस्टेट जोडले आणि माझ्या भागातली नावं तिकडे टाकली. म्हणजे याचा अर्थ कसा होतो? ठीक आहे. आता ही चुकीची भूमिका आहे. या चुकीच्या भूमिकेवरती तुमची नक्की काय पावले असणार आहेत आता? नाही, आज आम्ही पत्रकार परिषद घेतली. आम्ही आमच्या नेत्यांना सांगणार आणि योग्य वेळी त्याला जे काय पक्ष ठरवणार त्या पद्धतीने आम्ही काम करणार. ठीक आहे. एकंदरीत आपण बघू शकतोय की जी मतदार यादीमधली जी काही नावं दुसऱ्या प्रभागामध्ये गेली आहेत त्याच्यावरती राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ज्या काही नेते आहेत त्यांनी आक्षेप नोंदवलेला आहे. मात्र याच्यावरती निवडणूक आयोगाने योग्य ती भूमिका घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी सुद्धा हे सर्व नेते करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. लक्ष्मण जाधव, TVNN मराठी, पिंपरी चिंचवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.